श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि सुखासमाधानाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, प्रत्येकाच्याच घरी भांडणतंटा, वादावाद हा कधी ना कधी होतच असतो. पण तो होण्यामागचं कारण नेमकं काय आहे? आपल्या घरात अचानकच भांडणतंटा होत असतो. सगळं काही व्यवस्थित चालू आहे, घरामध्ये धन आहे, पैसा आहे, अडका आहे, सर्व काही आहे, पण अचानक आपल्या घरामध्ये वादावाद चालू होत असतात किंवा भांडणं चालू होत असतात. तर काही चुका असतात ज्या की आपल्या देवघरामध्ये होत असतात किंवा आपल्या घरामध्ये आपण करत असतो आणि त्यामुळे त्याचा असर कुठे ना कुठे आपल्या जीवनावरती असेल, आपल्या परिवारातील सदस्यांवरती असेल होत असतो आणि त्यामुळेच आपलं घर हे दूषित होत असतं किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते. तर या कोणत्या चुका तुमच्या हातून होऊ नयेत किंवा तुम्ही कोणत्या चुका केल्या असतील म्हणून तुम्हाला आता तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे, घरात सतत वादावाद, किटकिट चालू असते. तर ह्याची माहिती या व्हिडिओतून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती शास्त्रज्ञ पुस्तकामध्ये वाचून मी तुम्हाला सांगत आहे. कोणतीही चुकीची माहिती मी तुम्हाला देणार नाही. मी पूर्ण अभ्यास करते आणि मगच व्हिडिओ बनवत असते. तर या वस्तू तुम्हाला देवघरात ठेवल्याने तुमच्या घरात भांडणतंटा होत असतो, असं मी शास्त्राच्या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे आणि तीच माहिती मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. देवघरातील जे आपल्या घरातील देवघर आहे किंवा मंदिर आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते अत्यंत पवित्र असतं. त्यात ज्या ठेवलेल्या काही मूर्त्या असतात त्यातून जी सकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या घरावरती, आपल्या सदस्यांवरती घरातल्या होत असतो आणि त्यामुळेच आपली चांगली प्रगती होत असते, आपल्या घराची प्रगती होत असते. पण अशा काही चुका आपण करत असतो आणि त्या अशा काही निषिद्ध असलेल्या वस्तू आपण तिथे ठेवत असतो आणि त्यामुळे त्याचं रूपांतर भांडणामध्ये होत असतं किंवा वादावाद, कलह, घरात कोणतं शुभकार्य घडत नाही अशामध्ये होत असतं आणि घरातील वातावरण हे अत्यंत अशांततामय होत असतं आणि घरामध्ये सगळीकडे नकारात्मकता त्यातून पसरत असते. आणि ह्या जर चुका आपण रोज रोज करत राहिलो तर आपल्या घरामध्ये एवढी नकारात्मकता पसरत जाते की घरामध्ये सकारात्मकता कुठेच राहत नाही आणि अशा घरामध्ये देवी देवता वास करत नाही किंवा माता लक्ष्मीचं आगमन अशा घरामध्ये कधीच होत नाही. त्यामुळे जाणून घेऊया की पूजा कक्षात तुम्हाला काय ठेवायचं नाही आहे. तर भंगलेली किंवा खंडित झालेली जी मूर्ती असते, चित्र असतं, हे तुम्हाला पूजा घरामध्ये ठेवायचं नाही. पूजेच्या खोलीत जी काही फाटलेलं चित्र असेल किंवा खंडित झालेली एखादी मूर्ती असेल ती जर तुम्ही तिथे ठेवली तर घरामध्ये नकारात्मकता पसरत असते. ती तुम्हाला लगेच तिथून काढून टाकायची आहे. हे शुभ मानले जात नाही. यासोबतच एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नयेत. आपल्या कुलदैवताची एक मूर्ती पुरेशी आहे. जास्त मूर्ती ठेवण्याने होणारे काम हे बिघडत असते. याशिवाय अंगठ्याच्या आकारा एवढ्या मोठ्या शिवलिंग तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे घरात नकारात्मकताचा ऊर्जा जी आहे ती राहत नाही. अंगठ्याच्या आकारा एवढंच शिवलिंग तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त मोठे शिवलिंग असेल तर त्यामुळे घरात नकारात्मक पसरत असते आणि जर अंगठ्या एवढं जर शिवलिंग तुम्ही ठेवलं छोटं अगदी तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर पंचदेवाची जी मूर्ती आहे पूजा कक्षात ठेवता येत नाही. गणेश, शिव, विष्णू, दुर्गा आणि सूर्य यांची एकत्रित मूर्ती तुम्हाला पूजा कक्षात ठेवता येत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. उग्र स्वरूपाच्या देवाचे चित्र म्हणजे कोणत्याही देवी किंवा देवतांचे उग्र स्वरूपाचे म्हणजे रागीट असलेले जे चित्र आहे, मूर्ती आहे ते तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये ठेवायची नाही. त्यामुळे कुठे ना कुठे नकारात्मकता पसरत असते, अशुभता तुमच्या घरामध्ये वावरत असतात. आणि उदाहरणार्थ माता कालीची उग्र रूप असलेली मूर्ती असेल, हनुमानजींचे उग्र रूप असलेली, नटराजींची मूर्ती असलेली ती तुम्हाला सर्वप्रथम काढून टाकायची आहे. आपण प्रत्येक जे आहे ते सौम्य रूपाची मूर्ती किंवा आनंदित हसरा चेहरा असलेलीच मूर्ती तुम्ही बाजारातून आणताना खरेदी करायची आहे आणि अशीच मूर्ती तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये ठेवायची आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे एकापेक्षा जास्त शंख हे मंदिरामध्ये ठेवायचे नसतात. एकच शंख तुम्हाला मंदिरामध्ये ठेवायचा असतो आणि खूप जास्त शंख असणं हे अशुभ मानलं जात असतं. तुटलेला शंख मंदिरामध्ये नसावा. त्यामुळे माता लक्ष्मी ही रागवत असते किंवा ते आपल्यावरती तिचा प्रकोप होत असतो. त्यामुळे तुटलेला शंख असेल किंवा खंडित झालेला, चीर गेलेला शंख असेल तर तो आत्ताच नदीपात्रात नेऊन तुम्हाला विसर्जन करायचं आहे. नवीन शंख घेऊन यायचा आहे. एकापेक्षा जास्त शंख असल्यास ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचा आहेत.
चौथी गोष्ट म्हणजे फाटलेली धार्मिक पुस्तके. बघा, आपल्याकडे मार्गशीर्ष महिन्यातलं जे व्रत होतं तेव्हा खूप सारे पुस्तके येत असतात आणि आपण तसेच मंदिरामध्ये ते ठेवत असतो, किंवा कुठल्याही प्रकारची जी पुस्तकं असतात, धार्मिक पुस्तकं आहेत, देवी देवतांची पुस्तकं आहेत, कोणत्याही व्रतेचं पुस्तक असेल तर ती फाटलेली जर असतील किंवा त्याला काही खराब झालेलं असेल, काळवट चढली असेल किंवा पाण्याने थोडंसं खराब झालं असेल तर ती तुम्हाला लगेच बदलायचे आहेत, किंवा ते तुम्हाला विसर्जन त्याचं करायचं आहे. ती निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत. त्यानंतर आहे पाचवं म्हणजे शिळी फुलं असतील, हार असतील, निरुपयोगी पूजेचे साहित्य असतील, ते तुम्हाला लगेच निर्मल्यामध्ये टाकायचं असतं. कुठेही साठवून तुमच्या घरात आजूबाजूला पिशवीमध्ये वगैरे तुम्हाला ठेवायचं नाही. त्यामुळे काय होतं की घरामध्ये नकारात्मकता पसरत असते आणि कुठेतरी तुमच्या घरात येत असते, दरिद्रता येत असते, माता लक्ष्मी ही नाराज होत असते. हे देखील तुम्हाला त्वरित काढून ते निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मकता येऊ शकते. सहावं म्हणजे काय आहे की पूर्वजांचे जे फोटो आहेत ते तुम्हाला घरामध्ये म्हणजे जिथे देवी देवता असतात तिथे तुम्हाला हे पूर्वजांचे फोटो ठेवायचे नाहीत, असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि जर तुमच्या हातून अशी चूक होत असेल तर कुठे ना कुठे तुमच्या घरी भांडण होण्याचं, दरिद्रता येण्याचं कारण हेच आहे. तर देवी देवतांचा तुम्हाला प्रकोप होण्यापासून वाचण्यासाठी जिथे देवी देवतांचे फोटो आहेत त्या रूममध्ये तुम्हाला पूर्वजांचे फोटो हे लावता येणार नाहीत. अशामुळे घरात अशांतता निर्माण होत असते. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. त्यानंतर सातवं जे आहे ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आहे माचीस. बघा, तुम्ही देवघरामध्ये दिवा प्रज्वलन करण्यासाठी माचीस वापरता आणि ते देव्हाऱ्यामध्येच ठेवता, तर ही अत्यंत आपली महाचूक आहे. माचीस घराच्या मंदिरात ठेवू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. माचीस ठेवल्याने घरामध्ये भांडणाचं वातावरण तयार होतं आणि घरात भांडणं होत राहतात. त्यामुळे तुम्हाला ही अत्यंत जी महत्त्वाची आहे ती चूक तुम्हाला करायची नाही आणि तीच आपल्या लक्षात राहत नाही आणि कुठे ना कुठे आपल्या घरामध्ये भांडणं व्हायला चालू होतात. त्यामुळे घरगुती जो कलह आहे तो घरातील जी अशांतता आहे ते बिघडण्याचं कारण कुठे ना कुठे हे माचीस असतं आणि ते माचीस मंदिरामध्ये ठेवू नये. त्यानंतर धारदार वस्तू, शास्त्रानुसार घराच्या मंदिरामध्ये चाकू, कात्री यांसारख्या कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तू तुम्हाला ठेवायच्या नाहीत. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये ही नकारात्मकता येत असते. तर या ज्या काही चुका आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचा नक्की वास होईल या चुका टाळल्यानंतर, आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा पैसा पाण्या येण्याचे मार्ग हे नक्कीच उघडतील आणि घरामध्ये तुम्हाला सुख समृद्धी नक्कीच प्राप्त होईल. या चुका तुम्ही नक्की सुधारा आणि त्याचा नक्की अनुभव घ्या. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.